गुरुजनांच्या अपंगगिरी संदर्भातील अहवालावर कुठलीच कार्यवाही नसल्याने संशयाचं वातावरण निर्माण झालंय। दुसरीकडे शिक्षा म्हणून बदलीचा घाट घालण्यात येतोय। हा प्रकार हास्यास्पद आणि भयंकर आहे। मारुती कांबळेचं काय झालं, हा सिंहासन चित्रपटातील सवाल सोलापूरकरांना आठवतोय। असाच सवाल आता आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला चाललाय। तो म्हणजे गुरुजनांच्या अपंगगिरीचं काय? चौकशीच्या अहवालाचं भिजत घोंगडं का म्हणून? दोषी गुरुजनांना शिक्षा ती कोणती? गुरुजनांच्या अपंगगिरीची भानगड लपवण्याचे उद्योग का म्हणून चाललेत? जिल्हा परिषद सीईओंनाच आता हे सवाल विचारण्यात येत आहेत। अपंगत्वाचे बोगस दाखले सादर करणाऱ्या लबाड गुरुजनांवर का म्हणून मेहरबानी दाखवली चाललीये? त्यांच्या बदल्यांचा घाट ही कुणाच्या सुपीक डोक्यातील कल्पना आहे? गुरुजनांच्या अपंगगिरीच्या अहवालात पाप उघड पडलंय। अशा महाभागांची नावं समोर यायलाच हवीत। नुसती नावं बाहेर नकोत, तर शासनाची फसवणूक करणाऱ्या या शिक्षकांना घरचा रस्ता दाखवला गेला पाहिजे। अहमदनगरात 63 लबाडांना घरी पाठवलं जातं। सोलापुरात गुरुजनांचा भ्रष्टाचार पाठीशी का घातला जातोय, हे खरे अपंग सीईओंना विचारतायत। 15 दिवसात अहवाल आणि त्यानंतर कारवाई, हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा शब्द आज हवेत विरलाय का? गुरुजनांनी केलेली फसवणूक आमचं प्रशासन सहजतेनं घेतंय। कारवाईचा बडगा नाहीच, उलट केली जाते ती सारवासारव। पैशाच्या जोरावर गुरुजनांनी चौकशी समिती आणि त्यानंतरचा टप्पाही पार केला की काय, अशी शंका उपस्थित केली जाते। जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतही सीईओंनी या विषयाला बगल दिल्याचं दिसलं। चौकशी समितीची मुदतीत कामं संपली, अहवाल सीईओंकडे आला, मग त्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही, त्याबद्दल ब्र काढायचंही नाही, त्याचं धाडस दाखवायचं नाही। ही हतबलता प्रशासन प्रमुखांकडे का म्हणून आलीय? लबाड गुरुजनांचा अपराध काही साधेपणाचा नाहीये। भ्रष्ट मार्गाने अपंगत्वाचे खोटे दाखले त्यांनी सादर केलेत। धडधाकट शिक्षक कागदोपत्री अपंग बनवून शासनाच्या सवलती त्यांनी लाटल्यात। इतर कुठल्या विद्यार्थ्यानं नोकरदारानं हा प्रकार केला असता तर त्या विरुद्ध कारवाई झाली असती। इथं खोटे दाखले सादर करणारे महाभाग मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत। चौकशी समितीच्या अहवालात खरी वस्तुस्थिती दिसून येते, तेव्हा अहवाल दाबणं, वासनात गुंडाळणं अथवा बदल्यांसारखी तकलादू उपाययोजना म्हणजे भ्रष्टाचाराची पाठराखण म्हणावी लागेल। गुरुजनांच्या अपंगगिरी विरुद्ध कडक कारवाईची पावलं उचलली गेली नाहीत तर आमचं प्रशासन भ्रष्टाचाराचे पुरस्कर्ते दिसेल। इथल्या व्यवस्था केवळ नाममात्र स्वरूपाच्या ठरतील। आज लबाड गुरुजनांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून या व्यवस्थेला आव्हान दिलेलं आहे। त्यांच्या विरुद्ध त्वरित कडक कारवाईची पावलं उचलूनच हे आव्हान मोडीत काढणं महत्वाचं आहे।